माय माऊली नमस्कार. वेदग्रंथातील महान ग्रंथ श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 राजविद्या राजगुह्य योग श्लोकांचा अर्थ अभिवाचन करत आहे. ओम श्री परमात्मने नमः. अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, हे ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय, कर्म काय, अधिभूत शब्दाने काय सांगितले आणि अधिदैव कशाला म्हणतात. हे मधुसूदना, येथे अधियज्ञ कोण आणि तो या शरीरात कसा आहे, तसेच अंतकाळी युक्त चित्ताचे पुरुष तुम्हाला कसे जाणतात. श्री भगवान म्हणाले, परम अक्षर ब्रह्म आहे. आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितला जातो. तसेच भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे तो कर्म या नावाने संबोधिला जातो. उत्पत्ती विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत. हिरण्यमय पुरुष अधिदैव आणि हे देह धाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, या शरीरात मी वासुदेवच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे. जो पुरुष अंतकाळी माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाही. हे कुंतीपुत्र अर्जुना, हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्याला तो जाऊन मिळतो, कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो. ज्याला शास्त्रात सूत्रात्मा, हिरण्यगर्भ, प्रजापती, ब्रह्मा इत्यादी नावाने संबोधण्यात येते. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर, युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निसंशय मलाच मिळशील. हे पार्था, असा नेम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य परम प्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजे परमेश्वरालाच जाऊन मिळतो. जो पुरुष सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियामक, सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म, सर्वांचे धारण पोषण करणारा, अंतर्यामी रूपाने सर्व प्राण्यांना शुभ अशुभ कर्मानुसार शासन करणारा, अतर्क्य स्वरूप सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाश रूप, अविद्येच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंद घन परमेश्वराचे स्मरण करतो. तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळी सुद्धा योगबलाने भोयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्य रूप परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो. वेदवेत्ते विद्वान ज्या सच्चिदानंद घन रूप परमपदाला अविनाशी म्हणतात, आसक्ती नसलेले यज्ञशील सैन्यासी महात्मे ज्यांच्यामध्ये प्रवेश करतात आणि ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचार्याचे आचरण करतात, ते परमपद मी तुला थोडक्यात सांगतो. सर्व इंद्रियांची द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून परमात्म्यासंबंधी योगधारणेत स्थिर होऊन जो पुरुष ओम या एक अक्षर रूप ब्रह्माचा उच्चार करीत आहे, त्याचे अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी त्याचे चिंतन करीत देह टाकून जातो, तो परमगतीला प्राप्त होतो. हे अर्जुना, जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्यचित्त हो नेहमी मज पुरुषोत्तमाचे स्मरण करतो, त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योग्याला मी सहज प्राप्त होणारा होय. परमसिद्धी मिळवलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखाचे अगर असलेल्या क्षणभंगूर पुनर्जन्माला जात नाहीत. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत, परंतु हे कुंतीपुत्रा, मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही, कारण मी कालातीत आहे आणि हे सर्व ब्रह्मादिकांचे लोक कालाने मर्यादित असल्याने अनित्य आहेत. ब्रह्मदेवाचा एक दिवस 1000 चतुर्युगाचा असून रात्रही 1000 चतुर्युगाचे असते. जे योगी हे तत्वता जाणतात ते काळाचे स्वरूप जाणणारे होत. सर्व चराचर भूत समुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात विलीन होतात. हे पार्था, तोच हा भूत समुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे रात्रीच्या आरंभी विलीन होतो, दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो.
त्या अव्यक्ताहून फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे तो परम दिव्य पुरुष सर्व भूते नाहीशी झाली तरी नाहीसा होत नाही, त्याला अव्यक्त अक्षर असे म्हणतात. त्यालाच श्रेष्ठ गती म्हणतात. ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत येत नाही, ते माझे सर्वश्रेष्ठ स्थान होय. हे पार्था, ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत आणि ज्या सच्चिदानंद घन परमात्म्याने हे सर्व जग व्यापले आहे, तो सनातन अव्यक्त परमपुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होणारा आहे. हे अर्जुना, ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि ज्या काळी गेलेले परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात, तो काळ अर्थात 2 मार्ग मी सांगेन. कालचा अर्थ मार्ग होय व श्रुती गती असे सांगितले जाते. अभिमानी देवता, ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे, दिवसाची अभिमानी देवता आहे, शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आणि उत्तरायणाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता, त्या मार्गात मेल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी योगी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात. ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे, रात्रीची अभिमानी देवता आहे, कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे, दक्षिणायनाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेला सकम कर्म करणारा योगी वरील देवतांकडून नेला जातो. पुढे तो चंद्र तेजाला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्याभूत शुभ कर्माची फळे भोगून परत येतो. कारण जगाचे हे 2 प्रकारचे शुक्ल कृष्ण अर्थात देवयान पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत. यातील ज्या मार्गाने गेले असता परत यावे लागत नाही, अशा मार्गाने गेलेला त्या परमगतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो. धूममार्गाने गेलेला सकामयोगी परत येतो, म्हणजे जन्म मृत्यूला प्राप्त होतो. हे पार्था, अशा रीतीने या 2 मार्गांना तत्वता जाणल्यावर कुणीही योगी मोह पावत नाही. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी समबुद्धी रूप योगाने युक्त हो, अर्थात नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो. योगी पुरुषा रहस्याला तत्वता जाणून वेदांचे पठन यज्ञ तप दान इत्यादी करण्याचे जे पुण्यफल सांगितले आहे, त्या सर्वाला निसंशय ओलांडून जातो आणि सनातन परमपदाला पोहोचतो. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम अष्टमो अध्याय समाप्तम्. शुभं भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्रविस्तरे या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद् विनिसुता.